नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? नैसर्गिक संसाधने म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि तिच्या आजूबाजूला असलेलं सर्व काही. आता हे सर्व काही 2 गटांमध्ये विभागलं जातं. पहिला गट आहे सजीवांचा किंवा जैविक गट, त्याला म्हणतात बायोटिक. या गटात सगळे सजीव येतात, जसं वनस्पती, पक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव, सगळं काही. आणि मग दुसरा गट आहे अजैविक किंवा निर्जीव वस्तूंचा, याला म्हणतात अबायोटिक. या व्हिडिओमध्ये आपण अजैविक गटावर चर्चा करूया. आता या अजैविक गटांना 3 आवरणांमध्ये विभागलं जातं. हे पृथ्वीवरचे वेगवेगळे मंडळ किंवा आवरणं आहेत. सगळ्यात पहिलं आहे वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर. वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेला हवेचा थर. आता पृथ्वीवरचं दुसरं आवरण आहे शिलावरण किंवा लिथोस्फिअर. शिलावरण म्हणजे पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरील जमीन. आणि पृथ्वीवरचं तिसरं आवरण आहे जलावरण म्हणजे हायड्रोस्फिअर. जलावरणात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं आणि हवेतलं सुद्धा सगळं पाणी येतं. आता आपण वातावरणाबद्दल अजून थोडं समजून घेऊया. आता समजा ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती असलेलं हे वातावरण म्हणजे हवेचं आवरण आहे. तुम्हाला काय वाटतं, याची उंची किती असेल बरं? मग ऐका, वातावरणाची उंची ही 10,000 किलोमीटर एवढी आहे. आता विचार करा, हे वातावरण म्हणजे फक्त हवा आहे, बरोबर, वायू आहे. हे सगळे वायू, सगळी हवा इकडे तिकडे का नाही चालली जात? अंतराळात का नाही पसरून जात? तर याचं उत्तर असं आहे की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण या वातावरणाला धरून ठेवतं. आता हे वातावरण काय काय करतं? हे वातावरण पृथ्वीचं तापमान नियंत्रित करतं. दिवसाच्या वेळी तापमान खूप जास्त वाढू देत नाही आणि रात्रीच्या वेळी हे तापमान खूप खूप कमी होऊ देत नाही. याशिवाय वातावरणात विविध जीवन प्रक्रियांसाठी आवश्यक असे वायू असतात, जसं की सजीवांना प्राणवायू हवा, वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड हवा. हे सगळे वायू वातावरणातूनच आपण घेत असतो. बरं, आता आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सगळ्यात जवळचा वातावरणाचा थर असतो त्याबद्दल बोलूया. त्याला म्हणतात तपांबर किंवा ट्रोपोस्फिअर. आता तपांबराची उंची किती असेल बरं? तर तपांबराची उंची फक्त 10 किलोमीटर आहे. हे 10 किलोमीटर पूर्ण वातावरणाच्या 10,000 किलोमीटरच्या उंचीच्या तुलनेत खूपच कमी आहे. आपल्याला आकाशात दिसतात ते ढग याच भागात असतात. म्हणजे ढगांची उंची 10 किलोमीटरपेक्षा जास्त नक्कीच नसते. आता तपांबराची उंची फक्त 10 किलोमीटर जरी असली तरी 80% वातावरण म्हणजे 80% वायू हे याच भागात सामावले आहेत. मग याचा अर्थ असा की तपांबरामध्ये वातावरणाची घनता सगळ्यात जास्त आहे आणि जसजसं आपण अजून वर जातो तसतसं तिथे अजून विरळ वातावरण आहे आणि जास्तीत जास्त वायू याच तपांबरामध्ये असल्यामुळे सगळे सजीव किंवा सूक्ष्मजीव या तपांबराच्या वरच्या भागात नसतात. आता हे वातावरण कशा कशाने बनलं आहे ते बघूया. आपल्याला माहिती आहे की वातावरणात ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू असतो. तो सगळ्यात जास्त आहे का? तर नाही. आता पहा, वातावरणात सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे 78% नायट्रोजन असतो. त्यानंतर 21% हा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू असतो आणि इतर सगळे वायू या 1% मावलेले असतात. आता या इतर वायूंमध्ये आहे 0.9% आर्गॉन, 0.03% कार्बन डायऑक्साईड आणि 0.07% अजून इतर काही वायू. आता आपल्याला माहिती आहे की मानवी क्रियाकलापांमुळे वायू प्रदूषण होतं. मग वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात हानिकारक घटक किंवा वायू जेव्हा सोडले जातात त्याला वायू प्रदूषण म्हणतात. आता वायू प्रदूषण कोणत्या कोणत्या घटकांमुळे होतं ते पाहू. वातावरणात विषारी वायू सोडले की वातावरण दूषित होतं. हे विषारी वायू असू शकतात सल्फर डायऑक्साईड, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आणि वेगवेगळे नायट्रोजन ऑक्साईड्स. या विषारी वायूंमुळे वेगवेगळे श्वसनाचे आजार होऊ शकतात आणि हे वायू जास्त प्रमाणात घेतले गेले तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आता प्रदूषकांचा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कण किंवा कणकीय पदार्थ. हे कण असू शकतात धुळीचे, जसं की बांधकामातली धूळ. आणि अजून एक प्रकार कणांचा तो म्हणजे पूर्णपणे न जळलेला कार्बन. हे कार्बनचे कणसुद्धा श्वासासोबत फुफ्फुसांमध्ये गेले तर खूप मोठा धोका होऊ शकतो. त्यानंतर अजून एक सगळ्यांना माहीत असलेला वायू प्रदूषक म्हणजे हरितगृह वायू किंवा ग्रीन हाऊस गॅसेस. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे हरितगृह वायू आहेत. हरितगृह वायू काय करतात? ते पृथ्वीचं सरासरी तापमान वाढवतात. याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि ही सरासरी तापमान वाढ मानवासाठी आणि संपूर्ण जीवसृष्टीसाठी खूप हानिकारक आहे. आता आपण वायू प्रदूषणाचे काही मुख्य कारणं बघूया. वायू प्रदूषणाचं सगळ्यात मोठं कारण आहे कारखाने आणि त्यातून सोडले जाणारे हानिकारक वायू. भारतामध्ये जवळपास 51% वायू प्रदूषण हे फक्त कारखान्यांमुळे होतं. मग आता यावर उपाय काय काय बरं?
तर कठोर नियम लागू करणे हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उपाय आहे. तसंच कारखान्यातल्या चिमण्यांमध्ये फिल्टर लावणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरचा अजून एक उपाय म्हणजे कारखाने आणि रहिवासी भाग हे एकमेकांपासून दूर दूर असले पाहिजे. त्यानंतर वायू प्रदूषणाचं दुसरं मोठं कारण म्हणजे कचरा जाळणे. मग यावर उपाय काय बरं? तर आपण कचऱ्याऐवजी गोबर गॅस किंवा LPGचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण शेणाच्या गौऱ्या करून त्या जाळत असू तर तसं न करता शेणाचा खत बनवण्यासाठी उपयोग करू शकतो. तसंच कागद आणि कार्डबोर्डचं पुनर्चक्रीकरण केलं पाहिजे. आता वायू प्रदूषणाचं अजून एक मोठं कारण म्हणजे पिकांचे अवशेष जाळणं. पण मग या सगळ्याचं करायचं काय? हे सगळं जाळून न टाकता आपण ते प्राण्यांना चारा म्हणून देऊ शकतो. याचा वापर बायोगॅस बनवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. खत तयार करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय छोट्या घरांवर किंवा गोठ्यांवर छत बनवण्यासाठी सुद्धा या सगळ्या अवशेषांचा उपयोग होऊ शकतो. आता शहरी रहिवासी भागांमध्ये वायू प्रदूषणाचं मोठं कारण आहे वाहनांमुळे होणारं प्रदूषण. शहरांमधलं 20 ते 30% प्रदूषण वाहनांमुळे आणि त्यातून सोडल्या जाणाऱ्या हानिकारक वायूंमुळे होतं. त्यावर कुठले कुठले उपाय आहे पहा. सगळ्यात पहिले सगळ्यांनी सार्वजनिक वाहतूक वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगळी गाडी न असता एकाच गाडीत अनेक लोक प्रवास करू शकतात आणि आपसुकच रस्त्यावरची वाहनांची संख्या कमी होते. जेव्हा सार्वजनिक वाहतूक वापरणं शक्य नसेल तेव्हा आपल्या वाहनांची प्रदूषण तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे आणि आपण आधी पाहिले ते सगळे उपाय आचरणात आणले तर आपण वायू प्रदूषण अनेक पटींनी कमी करू शकतो.